नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाच्या 32व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहे। छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट 32 दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशिक मुख्य भूमिका साकारत आहे। छावा ने शाहरुख खानच्या पठाण 2023 आणि रणबीर कपूरच्या एनिमलचे रेकॉर्ड मोडलेले आहे। छावा आता लवकरच श्रद्धा कपूरच्या C2 ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे। अमर कौशिकच्या हॉरर कॉमेडीला मागे टाकण्यापासून छावा फक्त काही कोटी रुपये दूर आहे। छावाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो C2 चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे। छावाने 5व्या सोमवारी चित्रपटगृहामध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या ओपनिंग पेक्षा जास्त कलेक्शन केलेले आहे। इमर्जन्सीने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमवले होते, तर छावाने 32व्या दिवशी 2 कोटी 65 लाख रुपये कमवलेले आहे, अशी आकडेवारी सैनिकने दिलेली आहे। छावाने रविवारी 8 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर त्या तुलनेने सोमवारी 66.78% घट झाली। हिंदी भाषेतील छावाने सोमवारी एकूण 2 कोटी 35 लाख रुपये कमवले होते। तेलुगू भाषेतील छावाने 30 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाची देशभरातील कमाई 565 कोटी 3 लाख रुपये झालेले आहे। सध्या हा चित्रपट भारतातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 8व्या स्थानावर आहे। 32व्या दिवसानंतर छावाची जगभरातील कमाई 760 कोटी 75 लाख रुपये झालेली आहे। C2 ने जगभरात 856 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर भारतात 557 कोटी 99 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाने C2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी 32 कोटी 69 लाख रुपयाचे कलेक्शन करावे लागणार आहे। छावाच्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। छावाने देशभरात चांगली कमाई केलेली आहे, त्या तुलनेने परदेशातील कमाई कमी आहे। छावाने परदेशातून 90 कोटी रुपये कमवलेले आहे, तर C2 ने परदेशातील कमाई 144 कोटी रुपये होते। दरम्यान छावाचे बजेट 130 कोटी रुपये आहे। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। या चित्रपटात रश्मिका मंदार, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डायना पेटी, संतोष जुलेकर या कलाकारांनी काम केलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाच्या 32व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहे। छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट 32 दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशिक मुख्य भूमिका साकारत आहे। छावा ने शाहरुख खानच्या पठाण 2023 आणि रणबीर कपूरच्या एनिमलचे रेकॉर्ड मोडलेले आहे। छावा आता लवकरच श्रद्धा कपूरच्या C2 ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे। अमर कौशिकच्या हॉरर कॉमेडीला मागे टाकण्यापासून छावा फक्त काही कोटी रुपये दूर आहे। छावाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो C2 चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे। छावाने 5व्या सोमवारी चित्रपटगृहामध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या ओपनिंग पेक्षा जास्त कलेक्शन केलेले आहे। इमर्जन्सीने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमवले होते, तर छावाने 32व्या दिवशी 2 कोटी 65 लाख रुपये कमवलेले आहे, अशी आकडेवारी सैनिकने दिलेली आहे। छावाने रविवारी 8 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर त्या तुलनेने सोमवारी 66.78% घट झाली। हिंदी भाषेतील छावाने सोमवारी एकूण 2 कोटी 35 लाख रुपये कमवले होते। तेलुगू भाषेतील छावाने 30 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते।
छावाची देशभरातील कमाई 565 कोटी 3 लाख रुपये झालेले आहे। सध्या हा चित्रपट भारतातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 8व्या स्थानावर आहे। 32व्या दिवसानंतर छावाची जगभरातील कमाई 760 कोटी 75 लाख रुपये झालेली आहे। श्री 2 ने जगभरात 856 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर भारतात 557 कोटी 99 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाने श्री 2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी 32 कोटी 69 लाख रुपयाचे कलेक्शन करावे लागणार आहे। छावाच्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। छावाने देशभरात चांगली कमाई केलेली आहे, त्या तुलनेने परदेशातील कमाई कमी आहे। छावाने परदेशातून 90 कोटी रुपये कमवलेले आहे, तर श्री 2 ने परदेशातील कमाई 144 कोटी रुपये होते। दरम्यान छावाचे बजेट 130 कोटी रुपये आहे। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। या चित्रपटात रश्मिका मंदार, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डायना पेटी, संतोष जुलेकर या कलाकारांनी काम केलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाच्या 32व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहे। छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट 32 दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशिक मुख्य भूमिका साकारत आहे। छावाने शाहरुख खानच्या पठाण 2023 आणि रणबीर कपूरच्या एनिमलचे रेकॉर्ड मोडलेले आहे। छावा आता लवकरच श्रद्धा कपूरच्या श्री 2 ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे। अमर कौशिकच्या हॉरर कॉमेडीला मागे टाकण्यापासून छावा फक्त काही कोटी रुपये दूर आहे। छावाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो श्री 2 चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे। छावाने 5व्या सोमवारी चित्रपटगृहामध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या ओपनिंगपेक्षा जास्त कलेक्शन केलेले आहे। इमर्जन्सीने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमवले होते, तर छावाने 32व्या दिवशी 2 कोटी 65 लाख रुपये कमवलेले आहे, अशी आकडेवारी सैनिकने दिलेली आहे। छावाने रविवारी 8 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर त्या तुलनेने सोमवारी 66.78% घट झाली। हिंदी भाषेतील छावाने सोमवारी एकूण 2 कोटी 35 लाख रुपये कमवले होते। तेलुगू भाषेतील छावाने 30 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाची देशभरातील कमाई 565 कोटी 3 लाख रुपये झालेले आहे। सध्या हा चित्रपट भारतातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 8व्या स्थानावर आहे। 32व्या दिवसानंतर छावाची जगभरातील कमाई 760 कोटी 75 लाख रुपये झालेली आहे। श्री 2 ने जगभरात 856 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर भारतात 557 कोटी 99 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाने श्री 2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी 32 कोटी 69 लाख रुपयाचे कलेक्शन करावे लागणार आहे। छावाच्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। छावाने देशभरात चांगली कमाई केलेली आहे, त्या तुलनेने परदेशातील कमाई कमी आहे। छावाने परदेशातून 90 कोटी रुपये कमवलेले आहे, तर श्री 2 ने परदेशातील कमाई 144 कोटी रुपये होते। दरम्यान छावाचे बजेट 130 कोटी रुपये आहे। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। या चित्रपटात रश्मिका मंदार, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डायना पेटी, संतोष जुलेकर या कलाकारांनी काम केलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाच्या 32व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत।
छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट 32 दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशिक मुख्य भूमिका साकारत आहे. छावाने शाहरुख खानच्या पठाण 2023 आणि रणबीर कपूरच्या ॲनिमलचे रेकॉर्ड मोडलेले आहे. छावा आता लवकरच श्रद्धा कपूरच्या C2 ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे. अमर कौशिकच्या हॉरर कॉमेडीला मागे टाकण्यापासून छावा फक्त काही कोटी रुपये दूर आहे. छावाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो C2 चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे. छावाने 5व्या सोमवारी चित्रपटगृहामध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या ओपनिंगपेक्षा जास्त कलेक्शन केलेले आहे. इमर्जन्सीने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमवले होते, तर छावाने 32व्या दिवशी 2,65,00,000 रुपये कमवलेले आहे, अशी आकडेवारी सिनेनिकने दिलेली आहे. छावाने रविवारी 8 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर त्या तुलनेने सोमवारी 66.78% घट झाली. हिंदी भाषेतील छावाने सोमवारी एकूण 2,35,00,000 रुपये कमवले होते. तेलुगू भाषेतील छावाने 30 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते. छावाची देशभरातील कमाई 565 कोटी 3 लाख रुपये झालेले आहे. सध्या हा चित्रपट भारतातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 8व्या स्थानावर आहे. 32व्या दिवसानंतर छावाची जगभरातील कमाई 760 कोटी 75 लाख रुपये झालेली आहे. C2 ने जगभरात 856 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर भारतात 557 कोटी 99 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते. छावाने C2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी 32 कोटी 69 लाख रुपयाचे कलेक्शन करावे लागणार आहे. छावाच्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. छावाने देशभरात चांगली कमाई केलेली आहे, त्या तुलनेने परदेशातील कमाई कमी आहे. छावाने परदेशातून 90 कोटी रुपये कमवलेले आहे, तर C2 ने परदेशातील कमाई 144 कोटी रुपये होते. दरम्यान छावाचे बजेट 130 कोटी रुपये आहे. तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली. या चित्रपटात रश्मिका मंदार, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डायना पेटी, संतोष जुलेकर या कलाकारांनी काम केलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये छावाच्या 32व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट 32 दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशिक मुख्य भूमिका साकारत आहे. छावाने शाहरुख खानच्या पठाण 2023 आणि रणबीर कपूरच्या ॲनिमलचे रेकॉर्ड मोडलेले आहे. छावा आता लवकरच श्रद्धा कपूरच्या C2 ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे. अमर कौशिकच्या हॉरर कॉमेडीला मागे टाकण्यापासून छावा फक्त काही कोटी रुपये दूर आहे. छावाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो C2 चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे. छावाने 5व्या सोमवारी चित्रपटगृहामध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या ओपनिंगपेक्षा जास्त कलेक्शन केलेले आहे. इमर्जन्सीने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमवले होते, तर छावाने 32व्या दिवशी 2,65,00,000 रुपये कमवलेले आहे, अशी आकडेवारी सिनेनिकने दिलेली आहे. छावाने रविवारी 8 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर त्या तुलनेने सोमवारी 66.78% घट झाली. हिंदी भाषेतील छावाने सोमवारी एकूण 2,35,00,000 रुपये कमवले होते. तेलुगू भाषेतील छावाने 30 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते. छावाची देशभरातील कमाई
₹65,03,00,000 झालेले आहे। सध्या हा चित्रपट भारतातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 8व्या स्थानावर आहे। 32व्या दिवसानंतर छावाची जगभरातील कमाई ₹760,75,00,000 झालेली आहे। स्त्री 2 ने जगभरात ₹856 कोटी कमाई केलेली होती, तर भारतात ₹557,99,00,000 कलेक्शन केले होते। छावाने स्त्री 2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी ₹32,69,00,000 कलेक्शन करावे लागणार आहे। छावाच्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। छावाने देशभरात चांगली कमाई केलेली आहे, त्या तुलनेने परदेशातील कमाई कमी आहे। छावाने परदेशातून ₹90 कोटी कमवलेले आहे, तर स्त्री 2 ने परदेशातील कमाई ₹144 कोटी होते। दरम्यान छावाचे बजेट ₹130 कोटी आहे। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। या चित्रपटात रश्मिका मंदार, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डायना पेटी, संतोष जुलेकर या कलाकारांनी काम केलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाच्या 32व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहे। छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट 32 दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशिक मुख्य भूमिका साकारत आहे। छावाने शाहरुख खानच्या पठाण 2023 आणि रणबीर कपूरच्या ॲनिमलचे रेकॉर्ड मोडलेले आहे। छावा आता लवकरच श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे। अमर कौशिकच्या हॉरर कॉमेडीला मागे टाकण्यापासून छावा फक्त काही कोटी रुपये दूर आहे। छावाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो स्त्री 2 चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे। छावाने 5व्या सोमवारी चित्रपटगृहामध्ये कंगना रनावतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या ओपनिंगपेक्षा जास्त कलेक्शन केलेले आहे। इमर्जन्सीने पहिल्या दिवशी ₹2.5 कोटी कमवले होते, तर छावाने 32व्या दिवशी ₹2,65,00,000 कमवलेले आहे, अशी आकडेवारी सननिकने दिलेली आहे। छावाने रविवारी ₹8 कोटी कमाई केलेली होती, तर त्या तुलनेने सोमवारी 66.78% घट झाली। हिंदी भाषेतील छावाने सोमवारी एकूण ₹2,35,00,000 कमवले होते। तेलुगू भाषेतील छावाने ₹30 लाख कलेक्शन केले होते। छावाची देशभरातील कमाई ₹565,03,00,000 झालेले आहे। सध्या हा चित्रपट भारतातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 8व्या स्थानावर आहे। 32व्या दिवसानंतर छावाची जगभरातील कमाई ₹760,75,00,000 झालेली आहे। स्त्री 2 ने जगभरात ₹856 कोटी कमाई केलेली होती, तर भारतात ₹557,99,00,000 कलेक्शन केले होते। छावाने स्त्री 2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी ₹32,69,00,000 कलेक्शन करावे लागणार आहे। छावाच्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। छावाने देशभरात चांगली कमाई केलेली आहे, त्या तुलनेने परदेशातील कमाई कमी आहे। छावाने परदेशातून ₹90 कोटी कमवलेले आहे, तर स्त्री 2 ने परदेशातील कमाई ₹144 कोटी होते। दरम्यान छावाचे बजेट ₹130 कोटी आहे। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। या चित्रपटात रश्मिका मंदार, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डायना पेटी, संतोष जुलेकर या कलाकारांनी काम केलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाच्या 32व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहे।
छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट 32 दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशिक मुख्य भूमिका साकारत आहे। छावाने शाहरुख खानच्या पठाण 2023 आणि रणबीर कपूरच्या ॲनिमलचे रेकॉर्ड मोडलेले आहे। छावा आता लवकरच श्रद्धा कपूरच्या C2 ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे। अमर कौशिकच्या हॉरर कॉमेडीला मागे टाकण्यापासून छावा फक्त काही कोटी रुपये दूर आहे। छावाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो C2 चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे। छावाने 5व्या सोमवारी चित्रपटगृहामध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या ओपनिंगपेक्षा जास्त कलेक्शन केलेले आहे। इमर्जन्सीने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमवले होते, तर छावाने 32व्या दिवशी 2 कोटी 65 लाख रुपये कमवलेले आहे, अशी आकडेवारी सननेकने दिलेली आहे। छावाने रविवारी 8 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर त्या तुलनेने सोमवारी 66.78% घट झाली। हिंदी भाषेतील छावाने सोमवारी एकूण 2 कोटी 35 लाख रुपये कमवले होते। तेलुगू भाषेतील छावाने 30 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाची देशभरातील कमाई 565 कोटी 3 लाख रुपये झालेले आहे। सध्या हा चित्रपट भारतातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 8व्या स्थानावर आहे। 32व्या दिवसानंतर छावाची जगभरातील कमाई 760 कोटी 75 लाख रुपये झालेली आहे। C2 ने जगभरात 856 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर भारतात 557 कोटी 99 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाने C2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी 32 कोटी 69 लाख रुपयाचे कलेक्शन करावे लागणार आहे। छावाच्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। छावाने देशभरात चांगली कमाई केलेली आहे, त्या तुलनेने परदेशातील कमाई कमी आहे। छावाने परदेशातून 90 कोटी रुपये कमवलेले आहे, तर C2 ने परदेशातील कमाई 144 कोटी रुपये होते। दरम्यान छावाचे बजेट 130 कोटी रुपये आहे। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। या चित्रपटात रश्मिका मंदार, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डायना पेटी, संतोष जुलेकर या कलाकारांनी काम केलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाच्या 32व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहे। छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट 32 दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशिक मुख्य भूमिका साकारत आहे। छावाने शाहरुख खानच्या पठाण 2023 आणि रणबीर कपूरच्या ॲनिमलचे रेकॉर्ड मोडलेले आहे। छावा आता लवकरच श्रद्धा कपूरच्या C2 ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे। अमर कौशिकच्या हॉरर कॉमेडीला मागे टाकण्यापासून छावा फक्त काही कोटी रुपये दूर आहे। छावाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो C2 चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे। छावाने 5व्या सोमवारी चित्रपटगृहामध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या ओपनिंगपेक्षा जास्त कलेक्शन केलेले आहे। इमर्जन्सीने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमवले होते, तर छावाने 32व्या दिवशी 2 कोटी 65 लाख रुपये कमवलेले आहे, अशी आकडेवारी सननेकने दिलेली आहे। छावाने रविवारी 8 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर त्या तुलनेने सोमवारी 66.78% घट झाली। हिंदी भाषेतील छावाने सोमवारी एकूण 2 कोटी 35 लाख रुपये कमवले होते। तेलुगू भाषेतील छावाने 30 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाची देशभरातील कमाई 565 कोटी 3 लाख रुपये झालेले आहे। सध्या हा चित्रपट भारतातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 8व्या स्थानावर आहे। 32व्या दिवसानंतर छावाची
जगभरातील कमाई 760 कोटी 75 लाख रुपये झालेली आहे। श्री 2 ने जगभरात 856 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर भारतात 557 कोटी 99 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाने श्री 2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी 32 कोटी 69 लाख रुपयाचे कलेक्शन करावे लागणार आहे। छावाच्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। छावाने देशभरात चांगली कमाई केलेली आहे, त्या तुलनेने परदेशातील कमाई कमी आहे। छावाने परदेशातून 90 कोटी रुपये कमवलेले आहे, तर श्री 2 ने परदेशातील कमाई 144 कोटी रुपये होते। दरम्यान छावाचे बजेट 130 कोटी रुपये आहे। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। या चित्रपटात रश्मिका मंदार, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डायना पेटी, संतोष जुलेकर या कलाकारांनी काम केलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाच्या 32व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहे। छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट 32 दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशिक मुख्य भूमिका साकारत आहे। छावाने शाहरुख खानच्या पठाण 2023 आणि रणबीर कपूरच्या एनिमलचे रेकॉर्ड मोडलेले आहे। छावा आता लवकरच श्रद्धा कपूरच्या श्री 2 ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे। अमर कौशिकच्या हॉरर कॉमेडीला मागे टाकण्यापासून छावा फक्त काही कोटी रुपये दूर आहे। छावाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो श्री 2 चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे। छावाने 5व्या सोमवारी चित्रपटगृहामध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या ओपनिंग पेक्षा जास्त कलेक्शन केलेले आहे। इमर्जन्सीने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमवले होते, तर छावाने 32व्या दिवशी 2 कोटी 65 लाख रुपये कमवलेले आहे, अशी आकडेवारी सैनिकनी दिलेली आहे। छावाने रविवारी 8 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर त्या तुलनेने सोमवारी 66.78% घट झाली। हिंदी भाषेतील छावाने सोमवारी एकूण 2 कोटी 35 लाख रुपये कमवले होते। तेलुगू भाषेतील छावाने 30 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाची देशभरातील कमाई 565 कोटी 3 लाख रुपये झालेले आहे। सध्या हा चित्रपट भारतातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 8व्या स्थानावर आहे। 32व्या दिवसानंतर छावाची जगभरातील कमाई 760 कोटी 75 लाख रुपये झालेली आहे। श्री 2 ने जगभरात 856 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर भारतात 557 कोटी 99 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते। छावाने श्री 2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी 32 कोटी 69 लाख रुपयाचे कलेक्शन करावे लागणार आहे। छावाच्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। छावाने देशभरात चांगली कमाई केलेली आहे, त्या तुलनेने परदेशातील कमाई कमी आहे। छावाने परदेशातून 90 कोटी रुपये कमवलेले आहे, तर श्री 2 ने परदेशातील कमाई 144 कोटी रुपये होते। दरम्यान छावाचे बजेट 130 कोटी रुपये आहे। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। या चित्रपटात रश्मिका मंदार, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डायना पेटी, संतोष जुलेकर या कलाकारांनी काम केलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाच्या 32व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त दिवस झालेले आहे। छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट 32 दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशिक मुख्य भूमिका साकारत आहे।
छावाने शाहरुख खानच्या पठाण 2023 आणि रणबीर कपूरच्या ॲनिमलचे रेकॉर्ड मोडलेले आहे. छावा आता लवकरच श्रद्धा कपूरच्या C2 ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे. अमर कौशिकच्या हॉरर कॉमेडीला मागे टाकण्यापासून छावा फक्त काही कोटी रुपये दूर आहे. छावाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो C2 चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे. छावाने 5व्या सोमवारी चित्रपटगृहामध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या ओपनिंगपेक्षा जास्त कलेक्शन केलेले आहे. इमर्जन्सीने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमवले होते, तर छावाने 32व्या दिवशी 2,65 लाख रुपये कमवलेले आहे, अशी आकडेवारी सननिकने दिलेली आहे. छावाने रविवारी 8 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर त्या तुलनेने सोमवारी 66.78% घट झाली. हिंदी भाषेतील छावाने सोमवारी एकूण 2,35 लाख रुपये कमवले होते. तेलुगू भाषेतील छावाने 30 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते. छावाची देशभरातील कमाई 565 कोटी 3 लाख रुपये झालेले आहे. सध्या हा चित्रपट भारतातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 8व्या स्थानावर आहे. 32व्या दिवसानंतर छावाची जगभरातील कमाई 760 कोटी 75 लाख रुपये झालेली आहे. C2 ने जगभरात 856 कोटी रुपयाची कमाई केलेली होती, तर भारतात 557 कोटी 99 लाख रुपयाचे कलेक्शन केले होते. छावाने C2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी 32 कोटी 69 लाख रुपयाचे कलेक्शन करावे लागणार आहे. छावाच्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. छावाने देशभरात चांगली कमाई केलेली आहे, त्या तुलनेने परदेशातील कमाई कमी आहे. छावाने परदेशातून 90 कोटी रुपये कमवलेले आहे, तर C2 ने परदेशातील कमाई 144 कोटी रुपये होते. दरम्यान छावाचे बजेट 130 कोटी रुपये आहे. तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली. या चित्रपटात रश्मिका मंदार, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डायना पेटी, संतोष जुलेकर या कलाकारांनी काम केलेले आहे.